चितळे रोड येथे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्या शिवालय कार्यालयाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन पक्षाचे उमेदवार दिलीप खेडकर आले होते। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे हे माजी स्वर्गीय आमदार अनिल राठोड आणि स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। दिलीप खेडकर आणि राठोड यांचे घनिष्ठ संबंध होते। सनदी अधिकारी म्हणून नगर जिल्ह्यात काम करत असताना खेडकर यांच्या समवेत राठोड यांची नेहमी विविध विषयांवर चर्चा होत होती। अल्पसंख्याक ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रश्नाची जाण असलेला तुमच्यासारखा सनदी अधिकारी निवृत्तीनंतर राजकारणात यावा अशी अपेक्षा राठोड हे खेडकर यांच्याकडे नेहमीच करत होते। आता नगर दक्षिणचे खासदार होण्यासाठी खेडकर हे उमेदवारी करत असल्याने ही अपेक्षा लवकरच पूर्ण होईल असे खेडकर यांनी म्हटले आहे। त्या अनुषंगाने आमदार अनिल राठोड यांच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। आज अनिल भैया यांच्या ऑफिसमध्ये मी आलेलो आहे। खरोखरच इथं आल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटतंय, कारण ते आपल्यामधून ज्या पद्धतीने निघून गेले तर ते सगळ्यालाच अगदी क्लेशदायक आणि दुःखदायक आहे। मी नगरला या ठिकाणी माझी पोस्टिंग असताना त्यांच्याशी माझ्या अनेक वेळेस भेट व्हायची, अनेक विषयावर चर्चा व्हायची। त्याच्यातून माझे चांगले मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते आणि बोलत असताना ते मला म्हणायचे की साहेब, तुमच्यासारख्या मंडळींनी राजकारणामध्ये यायला पाहिजे, कारण मी तर करतोयच गोरगरीब वंचितासाठी काम, पण जर तुमच्यासारखे अधिकारी आले तर निश्चितच आपण एक चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये बदल घडून आणू। आणि आज त्यांची जी काही इच्छा होते त्यानुसार मी एक संधी मिळाल्यानंतर या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा आहे आणि त्यासाठी म्हटलं जरी भैया नसले तरी त्यांच्या तिथं जाऊन स्मृतीस आपण अभिवादन करूया आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी लोकसभेसाठी घेऊया, या हिशोबाने मी या ठिकाणी आलो होतो। आणि निश्चितच मला असं वाटतं की अनिल भैया हे मला त्या ठिकाणी लोकसभेसाठी आशीर्वाद देतील आणि त्यांनी जे काही काम सुरू केलेलं आहे निश्चितच त्याच्या जवळपास हातभार लागण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेल, त्यांच्या पायावर पाय ठेवून काम करण्याचा मी प्रयत्न करेल आणि ही खरी त्यांना आदरांजली ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं। धन्यवाद।